सकाळ सर्वांना. तर आज मी शेतामध्ये काय बनवते बघा. तर मी इथे पिठलं बनवते आणि ह्याच्यात आता मी कांदा आणि मिरची घातली, बाकी काय घातलं नाही आहे, टमाटर नाही. सिंपल असं बनवते चुलीवरती बाबांसाठी, कारण आम्हाला आता वांग्याचं भाजी आहे. आमचे बाबा बुवा आहेत. मी छोटीशी रेसिपी बनवते, पिठलं आणि भाकरी गरमागरम. कोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मीठ पण घातलेलं आहे पहिलंच. थोडीशी हळद टाकते, कारण आमच्या बाबांना मिरचीतलं पिठलं आवडतं, तिखट टाकून नाही. चुलीवरती बेसन आणि ते पण शेतामध्ये. वा रे वा. हे आमचं शेतातलं घर बघितलं असाल तुम्ही. ही बाबांची खाट. ही भिंत आम्ही नवीन काढले आता. शेतावला छोटासा संसार. शरड आली तुमची. हिने 3 करडे दिली, 2 पालवे 1 पाट. आणि आम्ही लाकडांसाठी खोप घातली शेतामध्ये बघा. इथे लाकडं भरणार. आमचा छोटासा किचन आणि आमची छोटीशी बेडरूम आणि आमच्या शर्टांचा बघितला असेल तुम्ही गोठा आमचा पूर्ण. तर हे आम्ही नवीन बांधलं आहे भिंत, आणि हे नवीन आहे. तर चला, आमचं बेसन आता रेडी झालेलं आहे. झुणका या खायला. तर मोबाईलमध्ये तुम्हाला असा येल्लो दिसत नसेल, पण हे पिवळा झालेला आहे. तर आता जास्त जाळ झालेला आहे, लागेल खाली. तर गरमागरम पिठलं. किती नाव आहेत त्याला. झुणका, पिठलं, आणखीन काय असतील. आता देते बाबांना गरमागरम. तर चला, बाय सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला, छोट्याशा मिनी ब्लॉगला.